सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान निर्माण झाले। राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच खरं तर ही मागणी केली गेली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांना आता हे आव्हान निर्माण झाल्याची ही बातमी आहे। काय आक्षेप आहे? 26 फेब्रुवारी झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे। नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत पक्षाचे सर्वाधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडे होते। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? बैठकीसाठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती। राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करावी, निपक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करून नव्याने निवडणूक घ्यावी।